वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करू। तुम्हा सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करू। हे जवळ जवळ कार्यक्रम येत असल्या कारणानं आमचा वेळ कमी पडत जातो। आता आलं का लक्षात? आमचा वेळ आता काढून घेणार आहे। नियोजन लावण्यासाठी थोडासा मार्गदर्शन करणं जरुरी आहे म्हणून तुम्हाला थोडासा कल्पना त्यांनी दिलेली आहे। शिस्त व्यवस्थित कार्यक्रम पार पडणं आपला या
गावातील शान आहे किंवा शोभा आहे. अजून बी आठवण काढतात आमच्या अनुष्ठानाचा समाप्ती जे तुम्ही केला. एकलारचे काही भक्त मला म्हणाले, आम्ही सर्वात नंबर 1 आम्ही समजून घेतलो होतो कार्यक्रम करण्यामध्ये. आमचंही सुद्धा रिकार्ड तमलूरच्या लोकांनी मोडले नाही. त्यांच्याच बघून हे लोकांनी केले, परंतु त्यांच्यापेक्षा थोडासा एक पाऊल यांच्या पुढी पडलं. तेवढा पब्लिकला सांभाळणे फार कठीण होतं. तरीही सुद्धा कुठेही कोणालाही उणीव न होता व्यवस्थितपणे कार्यक्रम पार पडलेले आहे. कारण जोपर्यंत आमचा निष्ठा त्यांच्यावर राहणार आहे, संपूर्ण देखभाल आशुतोष भगवान भोलेनाथांचा नजर तुमच्यावर राहणार आहे. लक्षात आलं? आमचा लक्ष त्यांच्या प्रती, त्यांच्या लक्ष तुमच्या प्रती. तरी आम्हाला पूर्वी असं वाटत नव्हतं या प्रकारे गाडी पिकअप येईल म्हणून. पहिला घेर पडलं होतं, सावकाश निघाले होते. आता 6वा घेर पडलेले, बिनरुके बिनथके गाडी पळणंच आहे. कुठेही गेल्यानंतर पैसा मिळो या न मिळो, परंतु त्यांचा जो प्रेम ज्यावेळी पाहायला मिळते, माऊलीच्या प्रती निष्ठा असलेले, हे फार आनंदाचं गोष्ट आहे. परंतु रिकाम न पाठविता काही ना काही उपचार आपल्या या भक्तांना करून त्यांनी पाठवून देत आहे. काल सांगितल्याप्रमाणे, काल आप्पा म्हणत होते, आम्हाला कोणी बोलायला तयार नाही, तुम्हाला सोडायला तयार नाही. हे काय गोष्ट आहे म्हणजे मला. सातारा जिल्ह्यामध्ये राहतात, फार सुंदर प्रवचन करतात, तरी सुद्धा जे तुमचा जो आपुलकी आहे, तुमचा जो श्रद्धा आहे, घोर जंगल आहे ते, त्या जंगलामध्ये आम्ही गेलो. तिथं रामाचा अज्ञातवास झालेले आहेत. यांच्या गुरुपरंपरेमध्ये एक गुरुमाऊलीचा सानिध्यामध्ये, त्यांच्या समोर मला बोलायला वेळ मिळालेला नाही, भरपूर वेळ झाला होता. त्या गुरुवर्यांचा सानिध्यात काही दिवस सीता, राम, लक्ष्मणा त्या ठिकाणी जीवन व्यतीत केलेले आदि मठ आहे. धारेश्वर मठ म्हटलं तर धार चालू आहे पाणीचा, प्रकृती सौंदर्य आहे. तिथपर्यंत जाणं म्हणजे फार कठीण होतं. आता थोडा रोड वगैरे झाले असं म्हणून त्यांनी म्हणत होते. तर तेवढा लांबून हे कशा करता लक्षात आलं का? मला कोणीतरी मला म्हटले, आपा कार्यक्रम संपल्याबरोबर आम्हाला केदारला जायचे बघा. मला म्हटले, मी म्हटलो केदारला जाणं होत नाही म्हणून केदारलाच आम्ही इथं बोलून घेऊन आलो. सगळ्याला केदारला जाणं होते क्या? केदारला चिकडी बोलून घेतलं तर बेफिकर. या गुरुमाऊलीचा हाताने ते दरवाजा उघडते, केदार मंदिराचा दरवाजा या माऊलीच्या हाताने उघडते, नाही तर दरवाजा उघडत नाही. 6 महिना तसंच दिवा लावलेले असते तिथं. तर तसे गुरुमाऊली
मी आमंत्रण फक्त रंभापुरी जगद्गुरूंना मी दिलं होतं आमंत्रण. अचानक आम्ही भोकरला पटवेकर स्वामीचं कार्यक्रमासाठी भोकरला गेल्यामुळं एक 15-20 मिनटं माऊलीचा प्रति मी माझ्या जीवनात घडलेले जो घटना त्या ठिकाणी समोर त्यांनी सांगितलं. कधी हे कार्यक्रम तुमचं म्हटले मला 4 तारीखला. मागे लागलं तरी सुद्धा महाराजांचा वेळ मिळत नाही, तारीख देऊ शकत नाही. ह्याचं तात्पर्य ज्या वेळेस शंभू प्रसन्न होतो, शिव तर दिसत नाही तुम्हाला, देव दिसते का तुम्हाला डोळ्याला? भगवान शंभू दिसले का तुम्हाला? देव दिसत नाही, परंतु देव तुमच्यावर प्रसन्न झालेले हे कसं कळावं आम्हाला? तुमच्या कार्याला, तुमच्या या व्यवहाराला देव प्रसन्न झालेले आहे, तुमच्या लक्षात किंवा आमच्या लक्षात कधी यावे? कसं कळावं आम्हाला? देव आमच्यावर प्रसन्न झालेले. ज्यावेळे साकार स्वरूपामध्ये शंभू भगवान गुरुचं रूप धारण केलेले असतो, रूप गुरुचं असते, साक्षात शिवच ते अवतार घेतलेले असतात. ज्यावेळे गुरुमाऊली स्वतःहून या ठिकाणी आपल्या कार्यक्रमात येतोच म्हटलं तर शंभू भगवान प्रसन्न आहे. शंभू प्रसन्न असल्याशिवाय गुरुचं दर्शन होत नाही. म्हणून या ठिकाणी फार व्यवस्थित मुळे आणि मांडे सर या ठिकाणी बोललेले. ज्यावेळे शिवांचा अवतार या ठिकाणी आपल्या गावी होत आहे म्हटलं तर आम्ही कोणत्या रीतीने आम्ही व्यवहार करावं? मोठ्या माणसासमोर कितीतरी आपण दबून व्यवहार करतो. हां, ठीक आहे. आम्ही वरून ज्यावेळी येतो त्यावेळी थोडं मोठा आवाज असला तरी सुद्धा आवाज कमी होऊन जाते. आम्ही आला तर आता जगद्गुरू येवलेलं आहे म्हटलं तर किती आवाज कमी व्हावा तुम्हीच विचार करा. ऑटोमॅटिक वातावरण त्या ठिकाणी तयार व्हायलाच पाहिजे. अशा काही घटना असतात ऑटोमॅटिक त्या ठिकाणी त्या व्यवहारामध्ये घडत राहतात. ते व्यवहारामध्ये घडलेले घटना तुम्हाला काय वाटते? हे काही ना काही महाराजांजवळ एक शक्ती आहे. आम्ही सहज बोलून टाकतो, तुम्हाला काय वाटते? ते शक्ती आहे. कशामुळं? तुमचं भक्तीमुळं तुम्हाला शक्ती वाटते. अचानक हे आपले कल्लूरचे लिंगम पटेल आले होते, मुलगा बी आले होते, आठवण आलं म्हणून तुम्हाला सांगतो. मराठी गुरुतात ना. हां, त्याने आले, मला भेटलेत. आता गाडीला बघून आठवण आले म्हणून तुम्हाला सांगतो. आप्पा आम्हाला गाडी घ्यायचं आहे. एक 2दा-3दा म्हटले गाडी घ्यायचं आहे. मी उगा सहज म्हटलं MG हेक्टर घ्यायचं आहे का तुम्हाला? अरे तुम्हाला कसं कळाले? म्हणजे हे परेशान होऊन गेले. लिंग पटेल म्हटले आप्पाला सगळं कळते, उगा विचार म्हटले. तर ते MG हेक्टर गाडी घेऊन आली इथं. आलं का लक्षात? घेऊन किती महिने झाले? 1 वर्ष होऊन गेले. 1 वर्षापूर्वी मला गाडी घेण्यासाठी गप्प बसव की ना आम्ही MG हेक्टर तुला घ्यायचं आहे का मला? आणि त्यांच्या मनात तेच घ्यायचं होतं आणि ते घेतले. म्हणजे सहज रीतीने आम्ही बोलतो. आणि तुम्हाला काय वाटते? आता बघा प्रवचनामध्ये मी कधी कधी मी काहीतरी बोललं, माझ्यासाठीच बोललेत बघा हे. त्याला तसं वाटते. आम्ही सहज बोललेले असतो परंतु त्यांना टचिंग होते. लक्षात आलं का? तर हे आहे एक प्रक्रिया. तर या ठिकाणी
आपल्या जीवनातील अनेक काही घटना या प्रकारे व्यवहारामध्ये घडत असल्यामुळं प्रत्येकांच्या मनात काय एक निष्ठा बसलेले, एक श्रद्धा बसलेले. बाळापूरचे मंडळी आता काय म्हणाले, तर आता इथं जगद्गुरु येऊन बोललं तरी सुद्धा आमचं पोट भरणार नाही अप्पा, तुम्ही बोलल्याशिवाय म्हटले. आमचा विश्वास तुझे. तुमचं एक भावना प्रकट करण्याचा एक विचारधारा त्या प्रकारची आहे. परंतु आमचं बी काही ना काही एक क्रियात्मक आहे. गावात जंगम असतात, हे संगू महाराज वगैरे जे आहे की नाही, जंगा महाराज असतात, त्यांचे बी पाया पडतात की नाही, त्यांना बी दक्षिणा देतात. आणि हे मठपती की मठपती यांच्यापेक्षा एक मोठा राहते मठवाले, कांतो महाराज. हे कांतो महाराज आमचे सुप्रीम कोर्ट, यांच्यापेक्षा एक पाऊल त्यांच्या मोठं आहे हे मठवाले. आणि त्यांच्यापेक्षा एक मोठा असतो गावामध्ये एक मठ, साली मठ असो, हिरेमठ असो, त्यांच्यापेक्षा एक मोठा मठ असतो. आणि अनेक गावामध्ये या प्रकारचे जंगमाच्या मठ असतात. आणि त्यांच्यावर एक मठ असते. 10 गावाला किंवा 20 गावाला, तालुक्याला एक, या प्रकारे एक मठ असतात. त्यांच्यावर कोण आहे, ते गुरुमठ. आता कोटेकल्लूरला आहेत बघा, कोटेकल्लूरला आहे, खानापूरला आहे, त्यांना बी शिष्य परंपरा आहे. कोटेकल्लूरचे पंचयप्पा महाराज जे आहेत आणि खानापूरचे जे बाबायप्पा महाराज जे आहेत, त्यांना बी भरपूर शिष्य आहे. आणि त्यांच्या जे शिष्य आहेत, त्यांच्या शिष्य त्यांना गुरु मानतात. हे जे गुरु आहे ते आम्हाला गुरु मानतात. आम्ही कोणाला गुरु मानतो, आता येणारा गुरु महाराज जे आहे, आम्ही त्यांना गुरु मानतो. हे जगद्गुरु आहे. म्हणजे मंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपती, या प्रकारे आमचा जो सिस्टम आहे, त्या प्रकारचे एक प्रकारचे सिस्टम आहे. आणि या परंपराचा पालना करणं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे. म्हणून आज एवढा मोठा शोभा या कार्यक्रमाच्या या संदर्भात आपण पाहतो. आता बोलता बोलता सरांनी म्हणाले, कळस स्थापना झाली की महाराज कुठं जातात की काय, मोकळं होतात की काय. एवढा मोठा कार्यक्रम करून महाराज मोकळं झालं तर कसं जमते. तर अजून आप्पांच्या मार्गदर्शनाखाली अजून भरपूर कार्यक्रम होणार आहे, म्हणून अजून पुढी सोडून दिली त्याने. तुम्ही किती लोक ऐकले की मला माहित नाही. असं समोर दिसायले, म्हणजे अजून मोठा कार्यक्रम आहे. आता आम्ही उघड्यामध्ये बसून कार्यक्रम करत होतो, आता उघड्यामध्ये बसायचं नाही. आणि अजून काही लोकांना मी सांगतो, ते सोयाबीन घालण्यासाठी मंडप नाही. अवघड होईल. सोयाबीन, हळदाच्या कोंब, भरपूर त्यांच्यासाठी एक मोठा हे करू, तयार करू. त्याला काय म्हणतात, वेअरहाऊस तयार करू. त्याला काय कमी आहे, जागाला काही कमी नाही, वेअरहाऊस तयार करू. तर एक भव्य मंडप त्या ठिकाणी उभा राहणार आहे. कालच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे कार्यक्रम केल्यानंतर जे उरलेले जो धन आहे, संपूर्ण धन त्या भक्त निवासासाठी, सत्संग हॉलसाठी त्या ठिकाणी खर्च होणार आहे. असो,
तर या सर्व गोष्टीच्या पाठीमागे एकमेव उद्देश आहे. मन किती आहे आपली? मन किती आहे? एकाने प्रश्न केले YouTube मध्ये, म्हणून तुम्हाला सांगायचं आहे. ते कमेंट करून मला प्रश्न केलेले. मी म्हटलं प्रश्न त्याला एकट्याला सांगण्यापेक्षा प्रवचनामध्ये बोललं तर छान राहील असा विचार करून, आणि त्यांच्या प्रश्नाचं उत्तर सांगितलं तर त्यांना बी समाधान होईल. मन किती आहे आपली? किती आहे मन? मन किती आहे? मन लक्ष्मणाचं खरं आहे का? किती आहे मन? नाही नाही, मन मोठं लहान ते गोष्ट वेगळी. ठीक आहे. या मनाला कंट्रोल कसा करता येते, मनाला स्थिर कसा करता येते, म्हणून त्यांचे एक प्रश्न आहे. उद्या सांगू की आज सांगू? कल का सूरज कोण देखा है? नाहीतर बाळापूरचे लोक म्हणतील आता आम्ही आलो तप्पा अर्धावट सोडले कशाला. कधी कधी म्हणतो चांगलं मन आणि वंगळ मन म्हणतो. बरोबर आहे. मन दोन नाही, मन किती आहे? एकच आहे. तुमच्या घरला लागणारा चावी किती आहे? कुलूप एक आहे, त्याला चावी किती राहतात? काढायचं एक, घालायचं एक, बंद करायचं एक, उघडायचं दोन राहतात का? किती राहतात? दोन राहतात. त्या बँकमध्ये राहतील दोन. तुमच्या घरला लावलेले जो चावी आहे, घालून टाकायचं एक, त्याला काढायचं एक, असं दोन आहे का? एकच आहे चावी. टाकतो तो त्याच्यानं, काढतो तसं मन एकच आहे. चावीसारखं खुल्ला बी करता येते, त्याला लॉक बी करता येते. ठीक आहे. मग त्या मनाला कंट्रोल कसा करता येते? मन तर असा भारी आहे, माकड म्हणून म्हटले मनाला. फांद्या फांद्यावर फांद्या फांद्यावर उडी मारत राहते माकड. आपल्या मठामध्ये एक माकड आणले होते. हे माकडाला कशाला आणले रे? आणू नको म्हणून पुष्कळ सांगितलं मी. माकडाचं पिल्ली होतं. किती लोक बघितले की मला माहित नाही. बघितले का? माकडाचं पिल्ली होते, हरणाचं पिल्ली होते. हरण तर बरेचसे लोक बघितलेले. तर गावामध्ये हिंडत होतं, सगळ्याच्या घरामध्ये जात होते आणि साखर बी खात होते, पुटाणे खात होते. जे दिलेले तुमच्या घरात शिरून खाऊन येत होते. सगळं गाव तमाम हिंडायचं, पंचायत समोर आरामशीर बसायचं, बस स्टँडला बसायचं. आता ते ऊस तोडणारे काबा बघितले की काय नाही, उचलून नेले तर त्यांच्या मागे लागत होते. साखर धरले की त्याच्या मागे लागत होतं. तेव्हा ते माकड आणले होते. ते कुठून आणले माकड? सोडून द्या, उगा इथं ठेवू नका मला. पोरं ऐकणं गेले, ते माकडला ठेवले. ते आता मोठे मोठे खांब आहेत का? कमी आहे का इथं? खांबावर चढणे, उतरणे, तिकडी पडणे, इकडे उतरणे, पळापळ 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 केलं तर केलं. मी नवीन वायरिंग केलो होतो. जवळजवळ 80-85 हजार रुपये त्या काळामध्ये टाकले आम्ही त्या वायरिंग. रात तमाम सगळं वायर तुकडं तुकडं करून टाकले मी. मला करंट कसं काय वेलेले आहेत? हा, मेन करंटला ते वडून काढून टाकले. त्याला कसं कळालं की मला माहित नाही. बाकीचे नंतर तुकडं तुकडं काढायचं, तुकडं करायचं, फेकायचं, काढायचं, तुकडं करायचं. माकड आहे त्याला. तसं तुमचं बी मन माकड.
होईना की स्थिर मन, कैसे करू मी स्थिर नाही. मग स्थिर कसा करता येते? बिलकुल या मनाला स्थिर करायचंच नाही. काय मोकळं सोडायचं का? मनाला मोकळं बी सोडायचं नाही. मोकळं सोडल्याशिवाय राहायचं नाही. मग करायचं कसं? हे मन विषयात गुंतलेले आहे. कुठं कुठं गुंतलेले मन? कुठं कुठं गुंतलेले? खाण्यात गुंतलेले, पिण्यात गुंतलेले, बघण्यात गुंतलेले आहे, पळण्यात गुंतलेले आहे, शेतात गुंतलेले आहे, शिवारात गुंतलेले आहे, गाडीमध्ये गुंतलेले आहे. तुम्हाला नाही, दुसऱ्याला बोलत गुंतलेले. कुठं 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 गुंतलेले काय सांगता येत नाही. हे गुंतणारा जो मन आहे ना, कुठंतरी गुंतलेले आहे, फांद्या फांद्यावर चाललेले आहे, एक ठिकाणी हे बसत नाही. चंचल मन भारी, कुठं कुठं पळते रे, सारं काही देवाला कळते. चंचल मन भारी, म्हणून याला रोखवायचं नाही. इथं बघा, हे पाणी वाहत राहते. शेतात पाणी सोडता तुम्ही. शेतात पाणी सोडता वेळेस जे शेत भिजलेले आहे, ते भिजलेले ठिकाणी पाणी जाऊ नये म्हटलं तर काय करणार आहे? त्याला वड्डू घालणार आहे. वड्डू घालून वरच्या बाजूला सोडणार आहे. ज्या ठिकाणी गेले नाही त्या ठिकाणी पाणी सोडणार आहे. काय पाणीला तसंच रोखून ठेवणार आहे? पाणीला रोखविता येत नाही, पाणीला सोडता येते. ज्या ठिकाणी भिजलेले आहे त्या ठिकाणी बंद करायचा, वरच्या बाजूला सोडायचा, मोकळा सोडायचं. ते भिजल्यानंतर दुसरं कधी परतायचं. पाणीला परतायचं राहते, बंद करता येत नाही. तसं या मनाला सुद्धा रोखविता येत नाही, परिवर्तिता येते, त्याला पलटता येते. कुठं पलटी करावा थोडासा तुम्हाला सांगतो. तयाचे युक्तीने वळवावे अंतरी. बहिर्मुख असलेले जे मन वाहत राहते ना, बहिर्मुख, कुठं बाहेरच बघत राहतो. तिकडून तिकडी, तिकडून तिकडी, इकडून तिकडी, बाहेरच बघत राहतो. त्याला थोडं वळवायचं. कुठं वळवायचं ते तुम्हाला सांगतो. स्वरूपाकडे वळवायचं. तयाचे युक्तीने वळवावे अंतरी, स्वरूप महाद्वारी लीन होय. स्वरूपामध्ये ज्यावेळे तो मन जातो त्यावेळे ते मन लीन होतो. कशानं लीन होतो? ह्याला वळविता येत नाही, आम्हाला स्थिर करता येत नाही. वळवायचा ठिकाणा एकमेव आहे, सत्संग, संतांचा समावेश. संत समागमे स्वरूप ते कळे. संतांचा समागम. आता कुठं कुठं चालले तुमचं मन? आता ज्याच्या मन आमच्याकडं आहे त्यांनी समाधानपूर्वक ऐकू लागले तरी सुद्धा भटकते, काहीतरी विचार येते. मी काहीतरी सांगत राहतो ना, ते सांगितलेले शब्दाकडेच जाते. चावी म्हटली की चावीकडे जाते. घातलो की नाही की काय की काय, आठवण करून दिले महाराज. जे नको म्हणतो त्या ठिकाणी हे मन पळत राहते. एका असं लिहिलेले होते, नवीन घर बांधला होता बेचारा, भिंत होतं, फर्स्ट क्लासचा रंग लावला होता. असं लावले होते, काय लिहिले होते? यहाँ पर कोई लघुशंका नहीं करना है, करना नहीं. या ठिकाणी कोणी लघुशंका करू नये म्हणून बोर्ड लिहिले होते. असं लोक तिथं लघुशंका करायला सुरुवात केले. आता धिंगाणा उठविले. त्यांना महाराजाकडे आले, गुरुजी क्या करना, अभी ऐसा ऐसा बहुत धिंगाना कर दिए, कैसा तुम ऐसा करो,
यहाँ पे बिल्कुल लघु शंका करना जरूर है ऐसा लिखो. बापरे, इथं काहीतरी गडबड आहे म्हणून कोणीच आलं नाही, म्हणजे तिथे निघून गेले, कोण ऑटोमॅटिक बंद होऊन गेले. दुनिया उलटा चालले, सत्ता प्रती विसरले. म्हणून या मनाला सुद्धा युक्ती करावं लागतं. युक्ती केल्याशिवाय हे मन नीट होत नाही. लक्षात आलं का? तर हे मनाला वळवायचा ठिकाणा म्हटलं तर एकमेव ठिकाणी आहे तो सत्संग. आणि त्या संघातून आपल्याला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. राजाला सुचले म्हणत, तुम्ही ऐकलं असाल तरी सुद्धा तुम्हाला आठवण करून देतो. अकबर आणि बिरबल. त्यांनी अनेक लोकांना बोलून घेतले, पंडित लोकांना बोलून घेतलं, सांगितलं बकरी आणले तिथं. बकरी म्हणजे काय? शिळे. हा, शिळे आणले. याच्या पोट कोण भरते त्याला आम्ही बहुमान देतो. याच्या पोट कोण भरतात त्याला आम्ही बहुमान देतो. याचं काय मोठी गोष्ट आहे म्हणले. बरेचसे लोक त्याला भरपूर चारा घातले. संध्याकाळी बादशहाजवळ आणल्यानंतर त्यांना हिरवा दिल्याबरोबर गप्पा 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 खायचं. आणि लक्षात यायचं अजून ह्याचं पोट भरलं असलं तर खात नव्हते. सगळं हार पत्करले आणि नंतर बिरबल आले. मी ह्याचा पोट भरतो म्हणे. घेऊन गेलं. हिरवा घार रप बडायचं त्याच्या तोंडाला. असं तोंड लावली का रप्प दिशी मारायचं. असं तोंड लावलं का रप्प दिशी पडायचं. तोंडाला हाणायचं. हिरवं दिसलं खन्न दिशी मारायचं. हिरवा दिसल्याबरोबर खन्न दिशी मारायचं. त्या शिळ्याला वाटलं हिरवा खाल्ला तरच मार लागते मला. असा विचार केले. आता ते खाणंच बंद केलं. नंतर आले त्यांनी त्या शेळ्याला आणून खाऊ घाला म्हणले. दंड होतं बाजूलाच. खाऊ घाला. ते बघितल्याबरोबर मागे सरकले. हिरवं गवत बघितल्याबरोबर मागे सरकले. हाँ भरले की नाही साहब? हाँ पेट भर गए, बहुत अच्छा. बहुमान देऊन टाकले त्याला. तसा या मनाला सुद्धा गडबड करत असलं तर खन्न दिशी मारा. तुमचं तुम्ही मारा. लाकडं तर नाही. गुरु महाराजांचा जो बोललेले शब्द आहे ना ते शब्द घ्यायचा, खन्न दिशी वाजायचं. आप्पा असं म्हटले, तुला काय कळते की नाही? मूर्ख म्हणायचं. तुमचं तुम्ही. काय लोक त्याचे त्याने हसत राहतात. ते आनंद महाराज कधी कधी आम्ही त्याला हसलेले शब्द जे गाडीमध्ये बसले तेव्हा हसलेले असतो त्याला आठवण येते. उगाच हसते. ह्याला काय पागल गेले झाले का असं का हसलेले लोक म्हणतात. तसं तुम्ही सुद्धा कधी कधी तुमच्या मन गडबड करत असेल तर त्यावेळे खन्न दिशी वाजायचं. कशानं? महाराजांच्या शब्दानं. तर ऑटोमॅटिक हे मन कंट्रोलमध्ये येते. नाहीतर मन कंट्रोलमध्ये येऊ शकत नाही. रिमोट कंट्रोल तुमच्या जवळ पाहिजे. विषयी मन गुंतले भास्कळ सदा तळमळ करत असे. पाहून पाहून सवय लागले. खाऊन खाऊन सवय लागले. पिऊन पिऊन सवय लागले. हे सवय मोडण्यासाठी खन्न खन्न वाजावं लागते. लक्षात आलं का? निष्ठा बी पाहिजे. आता तरी सावधान सावधान सावधान. आता सावध होत नसेल तर समजून घ्यायचा व्यर्थ जन्म गेले वाया. व्यर्थ जन्म जातो. अर्थ नसलेले जन्म व्यर्थ आहे. काही ना काही आपल्या या शरीराची किंमत
एक दोन व्यक्तीला काय होईना परंतु आम्ही प्रसन्नता देणं जरुरी आहे. आपल्याकडून एक व्यक्ती बी समाधान नसेल तर काही कामाचे नाही. आम्ही उडी मारत राहतो, स्तुतीमध्ये आम्ही गुंतलेले असतो. एक कावळा पोचले होते म्हणा, एक पोरग ऐकलं का, छोटंसं कावळाचे पिल्ली भेटले वाटामध्ये. त्यानं म्हटलं हे पिल्लीला पोचणारे कोणी नाही ना, मग ते कावळा घेऊन गेला घरी, त्याला साफसूफ केला, छान आंघोळ वगैरे घातला पोरग आणि त्याला खाऊ घातलं. पिल्लीचं त्याचं असं दोस्ती लागली. नंतर आई वडिलाला सुद्धा समाधान वाटलं आणि त्यांना बी इतकं छान पिल्ली आणलास रे, किती छान आहे म्हणून सगळ्याच आवडीचे झाले. कोणते? कावळा. इतकं छान सगळे काळा निळं झोर होतं, मस्त मस्त धुणारे, स्वच्छ ठेवणारे. ते कावळं बी भयानक हुशार होतं. तर उडी मारायचं, तिकडे इकडे उडी मारायचं, अजून येऊन बसायचं, घर सोडून जायचंच नाही. एक दिवस माडीवर त्या कावळ्याला घेऊन बसले होते पोरग. तिकडून हंस पक्षी आले. हंस पक्षी कसा राहते? पांढरा शिपट राहते, स्वच्छ राहतात. आणि त्या हंस पक्षीला बघून कावळा म्हणाले, या 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 इथं या म्हणले. कोणाला? हंस पक्षीला. कावळा महाराज बोलू लागलेले आहे म्हणून हंस पक्षी त्या ठिकाणी येऊन बसले. ते पोरग बी बाजूला बसले होते. अरे माझा कावळा किती सुंदर आहे, तुम्ही काय तेवढा पांढरा, किती काळा भोर, किती मस्त आहे बघा, असं म्हणून तारीफ करत होते. आणि कावळ्याला भयानक खुशी. आणि अजून आजूबाजू काही काही पक्षी येऊन बसलेले होते, कावळ्याचं भयानक तारीफ करत होते. त्या कावळा विचारले, तुम्हाला उडी मारता येते का? मी जसं जसं उडी मारतो तो तसं तसं तुम्हाला उडी मारता येते का? कोणाला विचारले? हंस पक्षीला विचारले. हंस पक्षी म्हणाले, तुमच्यासारखं उडी मारलं येत नाही, पहिले दाखवा म्हणले त्याला. कसं कसं उडी मारतं दाखवा. वर जाणे, कुलाटी घेणे, तिकडून पडणे, इकडून उडणे, इकडी उडणे, इकडी उडणे. त्याचं काही नाटकच. कारण स्तुती करणारे लय होते ना, स्तुती करणारा जास्त असला तर माणूस लई उडी मारते. कावळा, तुम्ही नाही, कावळा उडी मारून थकलं. त्यावेळी हंस पक्षी म्हणाले, आता आम्हाला तुमच्यासारखा नाटक करता येत नाही, आम्हाला उडी मारता येते, एकदम सावकाश गतीनं जातो, आमच्यासोबत येतोच का म्हटले. कुठपर्यंत बी येतो, मला काय कमी समजून घेतले का म्हणले. हा, ते बाकीचे पक्षी मी म्हटले, तू काय कमी आहेस का रे, असं म्हणणारे जास्त राहतात. जागृत राहा, तू काय कमी आहेस का? काय काय लोक पुरं बर्बाद होऊन गेले. पाटील साहेब म्हटलं, पाटील पुरा शेत विकून सगळ्या सत्यानाश करून सगळ्याचं पोट भरून टाकले. त्या मूर्खाला काय कळते म्हणून म्हणणारे लोक तेच, जे खाल्लेले आहेत ना तेच लोक उलटं नाव ठेवतात. या अक्कल नाही माणसाला, उगं बर्बाद करून खाल्लेले हेच उगं नाव त्याचं ठेवतात. आता नंतर त्याला स्तुती करायला सुरुवात केली. कोणाला? कावळ्याला. लक्षात राहा, आम्हाला नाही, कावळ्याला स्तुती केलं. कावळा उडी घेतलं. हंस पक्षी निघाले समाधानकारक, त्याच्या मागे हेनी निघाले. आता ते मोठं उडी घेणारे काही हंस पक्षी काही कमी आहे का? समुद्रात उडी घेतली. ते पहिले उडी मारून थकले होते, आता पंख उचलणं गेले. आता समुद्रामध्ये आता पडतो, आता मरतो. आता जाऊन ते म्हटले, माझा काय ताकद संपली हो, क्षमा मागतो, कसंही करा, मला जीव वाचवा हो, मला जीव वाचवा, माझ्या घरला घेऊन जाऊन सोडून द्या, असं म्हणून त्याच्या समोर गेला. तर गेल्यानंतर ते हंस पक्षी म्हणाले, ठीक आहे बेटा, आता म्हणून हंस पक्षी पकडून आधार येऊन त्या घरावरती त्याला ठेवल्यानंतर आमचं असं गडबड झालेलं कोणाला सांगू नका.
मी थकलेले कोणाला सांगू नका म्हणले, सांगणं म्हणले त्याला, तर आजपासून असं उडी मारू नको म्हणले. हंसपंची काय म्हणाले, आजपासून उडी मारू नको, आनंदानं खाऊन शिस्त मजात राहा, असं म्हणून हंसपक्ष निघून गेले. सांगायचं तात्पर्य, ज्यावेळी ह्या मनाला असं वाटते की मी काहीतरी करतो, उडी मारून उडी मारून उडी मारून उडी मारून थकतो, आता संपून गेलं, आता काय नाही, जवानीमध्ये केल्या महाराज, आता काय आमच्या हातामध्ये, आता रडत बसतो. आलं का लक्षात? म्हणून या मन मजबूत असताना महादेवाच्या ठिकाणी आम्ही लिंक लावलं तरच त्या ठिकाणी जोड लागते. आता म्हातारपणीमध्ये मी लिंक लावतो मला तर महादेवाचा लिंक लागत नाही, कारण विषयात गुंतलेले हे मन राहते, मन स्थिर होत नाही. डोळा मजबूत असताना देवाला बघा, कान मजबूत असताना देवाचं गुणगान ऐका, तोंड मजबूत असताना देवाचं गुणगान करा, हात मजबूत असताना देवाचा पूजा करा. हात थरथर कापल्यानंतर पूजा करता येत नाही, कान मंद झाल्यानंतर ऐकू येत नाही, डोळा मंद झाल्यानंतर पाहता येत नाही. सुखा सोहळा सुखाचा जगद्गुरु माऊली या ठिकाणी येऊ लागले आणि त्या दिवशी कुठंतरी गावाला गेले. आता महाराज येऊन गेले का महाराज, डोळं असून काही मतलब नाही. बसले ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी सगळं कोण येणार आहे सगळं तुमच्या मोबाईलमध्ये कळणार आहे. टेन्शन घ्यायचं काय गरज आहे? स्कोर बघायचं काय गरज आहे? कोण येणार आहे, कोण जाणार आहे, कोणीतरी येणार कोणीतरी जाणार, ते टेन्शन आपल्याला कशाला? काही लोक उगाच डोकं खराब करून घेतात. डोकं खराब करून घ्यायचं. नाम चिंते नमगे साला दे परचिंते या नमगे काही. परवा एक माणूस आला, त्याला शेत नाही शिवार नाही काय नाही, येऊन बसला. काय रे बेटा काय नाही? कोणता सरकार आहे ते महाराज? खायला दिक्क नाही तुला, सरकार घेऊन काय करतो रे? उगा म्हणून त्याला मी म्हटलो, सांगायचं म्हणजे आपल्याला आम्ही परेशान. आंतराईला फुल्लय, पांघराईला फुल्लय, काय टेन्शन. आंतराईला फुल्ल टेन्शन, पांघरायला फुल्ल टेन्शन, अजून दुसऱ्याचं टेन्शन घेऊन अजून अंगावर घेणे, ते कुठलं न्याय? म्हणून या टेन्शनला पेन्शन करायचं असेल तर एकमेव ठिकाण आहे गुरुमाऊलीचा सानिध्य. दररोज तुम्ही या ठिकाणी येऊन दोन गोष्टी या ठिकाणी ऐकू लागलात तर एकमेव तुम्हाला सांगितलं, कुठं वळवायचं याला? स्वरूपाकडे वळवायचं. कसं वळवायचं? सद्गुरूच्या सानिध्यात हे साध्य होऊ शकतो. दररोज ऐकल्यानंतर हे गोष्टी कळणार आहे. म्हणून याला रोखवायचं नाही. तनुवा दंडीचा बेडा, मनवा निल्लीचा बेडा, मने मागू त्वरेदो वनव्याचा बेडा. काय म्हणले? दिल गए तो जाने दे मत जाने दे, शरीर नाखींचे तो कमान तो कहाँ लगेगा तीर. म्हणून मन जाऊ दे, सगळं जाऊ दे, परंतु शरीर मात्र जाऊ देऊ नका असं म्हणून सांगितलं. त्याला कंट्रोल करण्याचा पद्धती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. बरेचसे भाविक भक्त मंडळी या ठिकाणी आपल्या सेवेमध्ये तत्पर आहेत. आता त्यांनी सांगितलं, आम्ही भरपूर आम्ही भरून आज आलेले आहोत. त्यासाठी या ठिकाणी बाळापूरचे काही भक्त मंडळी आलेले आहेत. या ठिकाणी त्यांचे या सेवा सत्कार या ठिकाणी करू. तर कार्यकर्ता कुठे गेले? गणपतरावजी या इकडं, त्यांना थोडा सत्कार करा. इकडे या. त्यावेळेला मी 15 दिवस बाळापूरला माझा मुक्काम होतो. 15 दिवस कोणाचा मला ओळख नव्हते. त्यावेळे शिष्यमंडळी बाळापूरला भरपूर आहे असं एवढंच मला कळालं होता. त्यावेळे आम्ही राहिलो होतो. नंतर ते माझं मागे लागले, अप्पा राहा म्हणून. तेव्हापासून आतापर्यंत मला बिलकुल फुरसतच नाही. 1 दिवस किंवा 2 दिवस एवढंच आम्ही बाळापूरला घेऊ लागलो. आता पुढचा जो येणाऱ्या काळामध्ये
अजून भरपूर वेळ बाळापूर भक्तांसाठी आम्ही देऊ. तर आज त्या सर्व भाविक भक्त मंडळी फार मोठा आकडा घेऊन या ठिकाणी त्यांनी आलेले आहेत. 1,03,252 रुपये या ठिकाणी आज त्यांनी अर्पण केलेले आहेत आपल्या या कार्यक्रमासाठी. तर या बाळापूर वासियांना गुरुमाऊलीचा आशीर्वाद निरंतर लाभावा. कारण आतापर्यंत आम्ही आपला कार्यक्रमासाठी कुठेही फिरलेले नाही. न फिरता भरपूर ठिकाणी, काल महाराज म्हणत होते, तुम्ही ऐकले की नाही, प्रत्येक 12 ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी एक एक मठ व्हायला पाहिजे म्हणून. तिथं मुरमुरी काय व्हायना, परंतु पुठाणी काय म्हणा तिथं त्यांना द्यायला पाहिजे असं त्यांनी महाराज म्हटले. तर कपिलाधार सुक्षेत्राच्या ठिकाणी बरेचसे भाविक भक्तांना आश्रय नव्हतं, राहायला जागा नव्हते, प्रसादा तर बिलकुल व्यवस्था बिलकुल नव्हते. तर त्या परिस्थितीमध्ये आता निरंतर येणाऱ्या भक्तांना त्या ठिकाणी मुरमुरी नाही, पुठाणी नाही, वरड भात का व्हायना, परंतु त्या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था चालू आहे. आणि हक्कानं त्या ठिकाणी येऊन नांदेड जिल्ह्याचे जे भक्त मंडळी आमचं मठ म्हणून त्या ठिकाणी येऊन आमचा म्हणून भाव प्रकट करून त्या ठिकाणी वास्तव्य करतात आणि ते आनंद लुटतात. त्या प्रकारे बिदरमध्ये 4 ठिकाणी मोठे पंचाचारी पुण्याश्रम, कामधेनू गोशाला, आराध्यनगर मठ आणि मुक्तिधाम मठ, त्या ठिकाणी 4 ठिकाणी 4 मठ आहे. आदिलाबाद डिस्ट्रिक्टमध्ये आहे, मगनूरमध्ये आहे, मस्कलमध्ये आहे, संतपूरमध्ये आहे. कोणीतरी मला म्हणाले किती तुम्हाला मठ आहे. परवा बारामतीचे व्यक्ती येऊन मला विचारले आपण मठ किती आहे. आपले करीम साहेब होतं इथं, ते करीम साहेबाला तुला लेकरं किती आहे म्हटलं तर तेवढं म्हणायचं, त्याचं नाव सांग म्हटलं तर मुझे मालूम नाही म्हणायचं. तर तेवढं लेकरं होते. त्या प्रकारे आम्हाला सुद्धा तेवढं मठ झालेले आहे. असं हे कोणामुळं, हे तुमचा सगळ्यांचं सहयोगामुळं त्या ठिकाणी झालेले आहे. माऊली तर काल सांगितले, परंतु पूर्वीच त्या ठिकाणी आम्ही त्या तयारीमध्ये आहोत. तर मठ बांधणं मोठी गोष्ट नाही, परंतु त्याला साफसूफ ठेवणे, तिथं व्यवस्था ठेवणे फार कठीण आहे. तरी अखंड 1 महिना श्रावण मासमध्ये फार सुंदर कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडतात आणि मृष्टान्न भोजन दर दिवस त्या ठिकाणी आम्हाला मिळत राहते. तसा सेवा या तमलूर मठ संस्थानाकडून त्या ठिकाणी होऊ लागलेले आहे. तर तुमचा सगळ्यांचं नाव अख्खा आपल्या भारतभूमीमध्ये तुमचं नाव होऊ लागलं. तमलूर तमलूर म्हणतात, आमचं नाव कोणी घेत नाही, तमलूर महाराज म्हणतात. पहिले तुमचं नाव, नंतर आमचं नाव. अलग लक्षात. या ठिकाणी सुद्धा तमलूर 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 सगळ्याकडे ख्याती झाले. तमलूरला आल्यानंतर ते लोक या ठिकाणी परेशानी होऊ नाही. कळालं का तुम्हाला? लय नाव वाट घेत होते, परंतु काय सेवेमध्ये कमी पडले, असं बदनामी तुमचं होऊ नये. आता कोणीतरी एकाने मला म्हटलं तमलूरला जायला गेले महाराज, तुमचं बदनामी केले ना, त्यासाठी बंद केलं म्हणतो मी. आलं का लक्षात? म्हणून आता ते म्हणत होते प्रसाद सगळ्या प्रत्येक परेगावचे लोकांच्या प्रसाद झाल्याशिवाय तुम्ही घेऊ नका असं त्यांनी म्हटले. मी तसं म्हणणार नाही. भूक लागली की बिलकुल जेवायचंच, उपास राहायचं नाही, रुकावट ठेवायचं नाही. ज्यांना ज्यांना भूक लागले जितका आवरते तेवढा आवरा, नंतर फट्ट दिशी जेवण करा, मोकळा व्हा आणि सेवेमध्ये तत्पर राहा. जेवण करून झोपू नका, बस जेवायचं, सेवा करायचं. नाहीतर असा होऊ नये की जेवलो मोकळं झालो तिकडंच निघून गेलो, असं नाही. प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी सेवा करणं जरुरी आहे. ताटली, बकीट, तांबा, गिलास कुठं काय पडलं असेल तर मी बी त्या दिवशी उचलत राहतो, तुम्ही उचलत नाही गेलं तर. ताट तांबे सगळं उचलतो. मला काय चाललंय, सेवा करायला काय होलं. म्हणून तुम्ही बघितल्याबरोबर उचलायला पाहिजे. महाराज बघावं तुमचं काम असं नाही, देव बघू लागलेले.
गुरुमाऊली त्या ठिकाणी विराजमान म्हणून तुमचा सेवा पाहत आहेत, म्हणून तुमचा सेवा अति गरज आहे. स्वच्छता बाळगायचा आहे, तयारी चालू आहे. जास्त न सांगता बाळापूरवासियांना या ठिकाणी थोडा सत्कार सोहळा या ठिकाणी करू. गंगाधर शिवशेट्टे याने भरपूर आपल्या सेवेमध्ये तत्पर राहतात. गुरुदेवाचाही देव गुरुदेवाचाही देव गुरुदेवाचाही देव गुरुदेवाचाही देव గురుదేవాచారి కాబట్టి మా అంతగారు నేను చెప్పేది ఏంటంటే మనకు టైం దొరికినప్పుడల్లా గురువుల యొక్క ఆశీర్వాదం తీసుకుంటే మన జీవితము ఎంతో బాగుంటుంది. ఇప్పుడు మనకి చెప్పాడు పక్షుల గురించి ఇట్లా తుంపుతున్నాయి, అట్లా తుంపుతున్నాయి, ఈ వాటర్ వాహనంగా ఇటు మలుపాలి అటు మలుపాలి, ఇవన్నీ కట్టడి ఎవరు చేస్తారంటే మన గురువులే చేస్తారు. భగవంతుడు పెట్టాడా మనకు గురువే నువ్వు పెట్టాడు మనకు భగవంతుని కోవ. ఇక్కడ నుంచి నేను కల్లూరు వెళ్ళాలంటే ఎట్లా పల్లాలని కలుగుతా అలా కల్లూరు ఎట్లా వెళ్ళాలి పలానా తొవ్వెంబడి వెళ్ళు. వీళ్ళు కూడా మనకేంటంటే ఆ భగవంతుని యొక్క దర్శనం జరగాలంటే మనం గురువు దగ్గరికి రావాలి, గురువుకు సేవ చేసుకోవాలి. మనం సంపాదించిన దాంట్లోకి వెళ్ళి ఒక 5% అన్న కానీ వీళ్ళ ద్వారా దానము ధర్మము చేసే కార్యక్రమంలో మనం పాల్గొనాలి. ఆ విధంగా పాల్గొనాలి, ఆ విధంగా చేయాలి. అదే మన హిందూ యొక్క ధర్మం, హిందూ ధర్మాన్ని కాపాడే వాళ్ళమైతాం. ఎప్పుడు సమయం దొరికితే 5 నిమిషాల వరకని 10 నిమిషాల వరకని మన జీవితాలు చాలా ఇబ్బందితో కూడుకున్న పనులు అయినా సరే వాళ్ళకి ఇలాంటి సాములు వచ్చారంటే అన్ని వదులుకోవాలి, వాళ్ళ దర్శనం తీసుకోవాలి. మీ భావం మొత్తం లేకపోతే మీ సత్యం. జై బసవేశ్వర మహారాజ్ కి జై, సాష్టాంగ నమస్కారం. Thank you.
लक्ष्मणराव माता पुष्पाणि